संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धुप्पा शंकरनगर येथे कर्मयोगी पुरस्काराचे वितरण व संस्थेचे अध्यक्ष माधवराव पाटील शेळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रम घेण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव पाटील शेळगावकर, मुख्य अतिथी नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण, कर्मयोगी पुरस्काराचे मानकरी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख डॉक्टर दीपक कदम सर, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर गोविंदजी नांदेडे सर हे होते। स्टार मराठवाडा माझ्यासाठी KM शेख केरुकर। शेळगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये माननीय संजयजी पाटील शेळगावकर यांच्या संस्थेमध्ये कर्मयोगी हा पुरस्कार जो सर्वोत्तम देण्यात आला त्याबद्दल मी या संस्थेचे आभार व्यक्त करतो। आणि अगदी उपक्रमशील असं म्हणजे ही जी काही शाळा आहे त्या शाळेमध्ये 1000पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत। त्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेपासून ते स्वच्छता साक्षरतेपासून ते अगदी उच्च ध्येय आणि अगदी म्हणजे आजच्या कालानुरूप अशा पद्धतीनं जो असेल तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकावा, शिक्षणात टिकावा आणि उच्च ध्येय प्राप्त करावं याच्यासाठी अत्यंतिक म्हणजे आदर्श असे उपक्रम या ठिकाणी चालवताना आम्ही पाहिले। त्याबद्दल खरंच म्हणजे शिकण्यासारखं आहे आणि इथे जो काही म्हणजे ही जी काही शाळा ही संस्था उपक्रमशील आहे त्याबद्दल आणि त्यांनी हा पुरस्कार देऊन मला गौरवल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त। विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं अतिशय काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। म्हणजे विद्यार्थ्यावर प्रत्येक संस्कार ते का करतात याचं त्यांच्याकडे कारण आहे। म्हणजे विद्यार्थी कसा घडावा असं त्यांना वाटतं, त्याची अतिशय काळजीपूर्वक त्यांनी नियोजन केलेलं आहे। आणि त्यामुळे हे संस्कार विद्यार्थ्यावर आम्ही विद्यार्थ्याच्या काही नाटिका बघितल्या, आता व्यसनमुक्ती संदर्भातल्या अप्रतिम नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केल्या। त्यांचा अभिनय हुबेहूब म्हणजे पुण्या मुंबईचे विद्यार्थी मागं पडावेत अशा प्रकारची अभिनयाची क्षमता, एवढी ताकद त्या विद्यार्थ्यांची आहे। आणि त्याबरोबर मानवी जीवनमूल्यांचा सुंदर प्रकारे स्वतःच्या जीवनामध्ये अंमल कसा करावा, ग्रामीण भागात अंमल कसा करावा याचा संजय पाटील शेळगावकर अतिशय उत्तम रीतीने विचार करतात। त्या दोघंही दाम्पत्यांनी आपल्या शाळेच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न मनाशी बाळगलेलं आहे आणि ते साकार होताना आम्हाला दिसतंय की फार उत्तम रीतीनं आज विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला आढळून आलं। सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते परिश्रम करतात आणि विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असे आणि प्रत्येकाचे रूप मनोहर घडविणे आणि सज्ज असे, असं प्रत्येकाचं सुंदर रूप घडवण्यासाठी ते तत्पर आहेत, सज्ज आहेत आणि त्यांना यश मिळत आहे। मी संजय पाटील शेळगावकर, सचिव ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ धुप्पा आणि प्राचार्य जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धर्माबाद। मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या संस्थेच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या अनेक उपक्रमांपैकी विद्यार्थी महोत्सव, कर्मयोगी शहाजी पाटील विद्यार्थी महोत्सव हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो। याच्यामधला उद्देश हा आहे की आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या विविध कलागुणांना वाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। आम्ही आमच्या विद्यार्थ्याकडे केवळ विद्यार्थी म्हणून बघत नाही तर एक परिवर्तनाचं माध्यम म्हणून त्यांच्याकडे पाहतो आम्ही। आणि आमचा विद्यार्थी हा परिवर्तनाचा एक तो जनक बनला पाहिजे। आमच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्याच्या परिवारामध्ये परिवर्तन आलं पाहिजे आणि त्याच्या परिवाराच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन आलं पाहिजे असं आमचं एक स्वप्न आहे। आणि त्या दृष्टीने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडे पाहत असताना केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता उद्याचा एक राज्यकर्ता, उद्याचा अधिकारी, उद्याचा परिवर्तन करणारा असं एक जबाबदार नागरिक म्हणून त्याच्याकडे पाहतो आम्ही। आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांच्यामध्ये शिकवण त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या सगळ्या अभियानामध्ये, उपक्रमांमध्ये आमचे बाबा, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माधवरावजी पाटील शेळगावकर, आमच्या संस्थेतले सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, त्यामध्ये अडकळे सर आहेत, पूजे सर आहेत, प्राचार्य सरोज पाटील मॅडम आहेत, पालनवर सर आहेत, सगळेजण आणि सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यालाच दैवत समजून आम्ही काम करत आहोत। आम्हाला नक्की विश्वास आहे की आम्ही ही जी परिवर्तनाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेली आहे ही सुरुवात उद्या खूप वेगाने प्रसरेल आणि देशभरामध्ये याचं एक मोठं स्वरूप धारण करेल असा विश्वास व्यक्त करतो। सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।